नमस्कार, माझे नाव देवीदास हरिभाऊ लोंढे. मी मंचरगावचा रहिवासी असून लोंढेमळा या ठिकाणी माझी शेती आहे. कारखाना जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून मी आजपर्यंत भीमाशंकर सहकारी कारखान्यालाच ऊस घालत आहे आणि त्यांनी जो भाव दिला त्याबद्दल आम्ही नेहमीच समाधानी आहोत. त्यांचा आम्हाला नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. आत्तापर्यंत आम्हाला त्यांनी 32 रुपये जो भाव डिक्लेअर केला त्या 3200 भावामध्ये आम्ही समाधानी आहोत. फक्त विनंती एवढीच आहे का बाकीचे कारखाने 35 रुपये भाव म्हणतात, परंतु त्यांच्या 35 रुपये भावाचा हट्ट करून आम्हाला भीमाशंकर सहकारी कारखान्याला काही अडचणीत आणायचं नाही, म्हणून आम्ही दिलेल्या भावात समाधानी आहोत. आमचा पेमेंट आम्हाला वेळेत मिळते आणि हाच हप्ता दिवाळीपूर्वी मिळावा ही आमची त्यांना विनंती. माताई लोंढे, मंचरगावचा उत्पादक असून मी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना झाल्यापासून आज सगळ्यात ऊस घालत आहे. 800 ते 1000 रुपये भावापासून ऊस घालत होतो आम्ही. आत्ता 32 रुपये भाव झालेला आहे, त्याला आम्ही समाधानी आहेत. कारखान्याने उरलेला हप्ता तो आम्हाला दिवाळीची आगो द्यावा, सगळ्यांची शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल. गंगाराम थोरात, राहणार लोंढेमळा मंचर येथील ऊस उत्पादक शेतकरी आहे. मी इथून पुढे म्हणजे ज्यापासून ऊस चालू केलेत तेव्हापासून भीमाशंकर सहकारी कारखान्यात आजपर्यंत ऊस घालीत आहे. त्याप्रमाणे जे भाव भीमाशंकरने दिलेले आहेत ते भाव योग्यशीर त्यांनी दिलेले आहेत. सगळे हप्ते त्यांनी व्यवस्थित काढलेले आहेत. आत्ता जो 32 रुपये जो भाव आहे याला आम्ही सर्व शेतकरी समाधान आहोत. आणि इतर 35 रुपये जे कारखाने म्हणतात त्या कारखान्याचे 35 रुपये शेवटचे हप्ते निघतात का, मिळतात का, हे सगळ्या अडचणी बघून कारखाने म्हणजे जास्त भाव देऊन कारखान्याने शेतकरी अडचणीत पडतात. त्यासाठी आपल्याला 32 रुपये योग्यशीर भाव आहे. माझे नाव अरुण शिवाजी लोंढे. मी नियमित ऊस उत्पादक शेतकरी असून मी आत्तापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला नियमित ऊस पुरवठा करत आहे व आत्तापर्यंत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने बियाणे वगैरे खतं या सर्व बाबतीत उत्तम प्रकारे सहकार्य केले असून आम्हाला वेळेत बियाणे पुरवठा, वेळेत बाजारभाव आणि चांगल्या पद्धतीचा बाजारभाव मिळत आहे व याच्यावर आम्ही पूर्णपणे समाधानी असून खूप मला भीमाशंकर साखर कारखान्याचा अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावं आणि आम्हा शेतकऱ्यांचा फायदा होत राहावा हीच इच्छा. धन्यवाद.